राखणदार. मी तुमचा जे आज एक अंगाला काटा आणणारी कथा सांगणार आहे. ही कथा माझ्या आजोबांनी सांगितली आहे. राखणदार म्हणजे आपल्या गावची, आपल्या जनावरांची व आपल्या शेतीची राखण करणारा, तो म्हणजे एक राखणदार. ही गोष्ट विजय नावाच्या एका मुलाची आहे. विजय हा पुण्याला जॉब करत होता. पुणे जॉबवर विजयला चांगला पगारही होता. गावी फक्त तो आई वडिलांना भेटण्यासाठीच येत होता. विजयला एकदा त्याच्या आईचा कॉल आला. आई बोलली, बाळा गावी कधी येणार आहेस? विजय बोलला, आई सुट्टी भेटल्यावर येईल गावी. विजयला त्याच्या गावाला जाणं काही नवीन नव्हतं. विजयच्या गावाचं नाव बार्शी होतं. गाव तसं छोटं होतं. 200-300 लोकसंख्या होती. गावामध्ये जाण्यासाठी रस्ता पण चांगला नव्हता. गावामध्ये जाण्यासाठी जंगलामधून एक छोटीशी वाट होती. गावातील लोकांना त्या रस्त्याची सवय पडली होती. विजयला एक दिवशी त्याच्या झोपेमध्ये त्याच्या आईने बोललेलं आठवलं. स्वप्नामध्ये असलेला विजय अचानक मध्ये उठून बसला. विजयची झोपच मोडली आणि विजय घड्याळाकडे पाहतो तर काय, घड्याळामध्ये 2 वाजले होते. पाणी पिऊन विजय परत झोपला. सकाळी आवरून विजय बार्शीला जाण्यासाठी निघाला. निघताना दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन पाया पडून आला. विजय दर्शन घेऊन बस स्टँडकडे निघाला. गावाला जाणारी बस थोडी लेट होती. थोड्या वेळाने बसही आली. विजय गावाला जाण्यासाठी निघाला. हळूहळू दिवसही सरू लागला. संध्याकाळ होत होती. रात्रही झाली होती. रात्रीचे 9 वाजले. गाडी जेवणासाठी थांबली. विजय जेवणासाठी खाली उतरला. विजयने जेवण केलं. गाव जवळ आलंय म्हणून विजयने घरच्यांसाठी हॉटेलवरूनच मटणाची भाजी व लाडू सोबत घेतले. पण बसचे ड्रायव्हर बोलले, अरे बाळा, रात्रीची वेळ आहे, मटण वगैरे सोबत ठेवू नकोस. विजयनं कुणाचंही ऐकलं नाही. तो डब्बा त्याच्या हातामध्ये घेऊन व लाडू बॅगमध्ये टाकून गाडीमध्ये येऊन बसला. विजयने कुणाचेही ऐकले नाही. त्याला गावाकडचं काहीच काही समजत नव्हतं. विजय हा घाबरत नव्हता. पण रात्रीचा टाईम, रात्री येणारे रानातील पक्ष्यांचे आवाज, ओरडणारे कुत्रे, हृदयाची धडकन जसं काय बंद पडणार असं त्याला वाटत होतं. विजय मनातून घाबरत होता. थर 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 कापत होता. रस्ता चालत होता. चालत असताना पुढे त्याला एक विहीर दिसली. विहिरीजवळ एक छोटंसं घरही त्याला दिसलं. असं वाटत होतं की इथे कोणीतरी राहते. जवळ जाऊन पाहतो तर काय, तिथे एक आजी बसलेली होती. आजीला पाहून विजयच्या जीवामध्ये जीव आला होता. आजीही त्याच्याकडे पाहून थोडंसं चेहऱ्यावर हसू देत होती. आजी आपल्याकडे पाहून हसतीये हे विजयला कुठेतरी वेगळं वाटत होतं. आजी विजयला विचारत होती, कुठे चाललाय बाळा? आजीचा आवाज एकदम कर्कश होता. विजय आजीला बोलला, गावात चाललोय. आजी विजयला बोलली, बस इथे, मी पाणी आणते. रात्र खूप होती. काय करावं विजयला समजत नव्हतं. पण घरी जायचंय म्हणून विजयने त्या ठिकाणी न थांबण्याचा विचार केला व रस्त्याने निघत होता. आजी त्याच्याकडे रागाने पाहत होती. आजी थांब थांब बोलत होती. विजय पुढे जात होता. आजी मागे येत होती. विजय पुढे जात होता. रात्रीचा काळा फार. थोडा पुढे आल्यावर मागं वळून पाहतो तर काय, त्या ठिकाणी ती आजी नव्हती. त्याला तर तिथे निसं घर दिसत होतं. हे पाहून तर विजयच्या पायाखालची जमीन सरकली. विजयचे हात पाय थरथर कापत होते. विजयला काय करावं समजत नव्हते. विजय धावा लागला, पळा लागला.
विजय पळता 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 विजयला असं वाटत होतं कोणीतरी आपला पाठलाग करतंय. विजयने मागे वळून बघितलं तर विजयला आवाज येत होते रडण्याचे, कर्कश हसण्याचे. विजयचं आतून मन घाबरत होतं, अंगावर काटा आला होता. विजयच्या अंगाचा थरकाप उडाला होता. पळता पळता विजय खाली पडला. विजयचा डब्बा एका दगडावर जाऊन धडकला व तो मटण सर्व तिथे खाली सांडलं. विजय तो डब्बा तिथे सोडून पळत होता. मागे वळून पाहतो तर काय, ती म्हातारी तिथे उभी होती. त्याच्याकडे पाहून बोलत होती, माझं मटण घेऊन पळतोस होय, तुझ्याकडे बघतेच, थांब. विजय पळत होता. ती म्हातारी एखादं कुत्रं कसं खातं तसं त्या मटणावर तुटून पडली होती. गचळ गचळ आवाज येत होता. हे पाहून विजयच्या तर मनातच दचकी बसली होती. विजय खूप घाबरला होता. विजयचे हातपाय थरथर कापत होते. विजयला काय करावं समजत नव्हते. ते एक न कळत दृश्य डोळ्यासमोर पाहत होता. पण विजयचं नशीब बलवंत. त्याच्या आजीने सांगितलेली गोष्ट त्याला आठवली. आपल्या गावचा राखणदार म्हणजे आपला देव. आपल्या देवाचं नाव घेत विजय मोठमोठाने ओरडू लागला, रस्त्याने पळू लागला, देवाचा धावा करू लागला. विजय रानातून पळत होता, काळ्या अंधारातून पळत होता व मागं वळून पाहत होता तर ती म्हातारी तिथंच उभी होती. देवाचं नाव घेता घेता विजय पुढे पळत होता व पुढून येणारं एक अचानक त्याला कुत्रं दिसलं. कुत्र्याला पाहून विजयच्या जीवामध्ये जीव आला. जसं काय कोणी देवच त्याला रक्षणासाठी आलाय असं विजयला वाटत होतं. ते कुत्रं विजयकडे येत होतं. विजय तिकडे पळत होता. पळता पळता तो कुत्र्याजवळ आला. कुत्रं त्याच्याकडे पाहून शांत बघत होतं व मागून येणारे आवाज ऐकून कुत्रं त्या दिशेने भुंकत होतं. विजय 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 चालत होता. विजय पुढच्या साईडनं पळत होता. ते कुत्रं त्याच्या पाठीमागे भुंकत होतं. विजय दमला, एका जागेवर बसला. थोड्या वेळाने येणारा ही आवाजही बंद झाला. विजय हळूहळू त्याच्या घराकडे जात होता. घरी गेल्यावर आई वडिलांना त्यांनी सर्व हकीकत सांगितली. आई बोलली, बाळा एवढ्या रात्रीचा कशाला आलाय, सकाळी यायचं होतं. पण विजयच्याला नव्हतं माहीत आपल्यासोबत रात्री काय होईल. आईने विजयला पिण्यासाठी पाणी दिले व विजय थोड्या वेळ शांत बसला, रडत होता. घरचे पण खूप घाबरले होते. मुलगा पुण्यावरनं आलाय, खूप घाबरलाय, रडतोय, काय झालंय. विजयने सर्व हकीकत घरच्यांना सांगितली. घरच्यांनी गावातील एका जाणकार व्यक्तीस बोलवून आणले व त्याच्या हाताला एक धागा बांधला. विजयला बोलले, घाबरू नकोस, काय होणार नाही. विजय त्या रात्री गप शांतपणे झोपला व सकाळी उठून घरच्यांसोबत मंदिरामध्ये जाऊन आला. गावातील काही जाणकार व्यक्तींनी त्याला सांगितले, त्या ठिकाणी एक स्त्री राहत होती, एक म्हातारी राहत होती व ती अचानकपणे त्याच विहिरीत पडून मरण पावली होती. म्हणून तिचा आत्मा आजही त्या ठिकाणी लोकांना दिसतो. विजयला त्या सर्व गोष्टी समजल्या होत्या. म्हणून विजयनं रात्रीचा प्रवासही बंद केला होता. रात्री कुठे जातही नव्हता. 2-3 दिवस विजय गावीच राहिला व थोडासा बरा झाला. गावातील पुजाऱ्यांनी सांगितलं, बाळा रात्रीचा इकडे तिकडे फिरत जाऊ नकोस. पण हा अनुभव विजयच्या आयुष्यातील एक खूप मोठा अनुभव आहे. हा मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. भावांनो, तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. विजय नंतर पुण्याला विजय जॉबवर रुजू झाला. भावांनो,
आणि हा अनुभव कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो. तुमचा लाडका यश.